या ठिकाणी FDA संघटनेच्या वतीने ज्या आयोजित स्पर्धा आहेत त्यांच्या ह्या ट्रॉफी या ठिकाणी दिसत आहेत। या ठिकाणी थर्ड रनरअप, सेकंड रनरअप, त्याच्यावर रनरअप, विनर, थर्ड रनरअप अशा या भव्य अशा मोठ्या ट्रॉफी या ठिकाणी आहेत। प्रत्येकाला ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करणं हेही या ठिकाणी केलं जाते, जेणेकरून त्यांना आरोग्यासंदर्भात, खेळासंदर्भात प्रेरणा मिळेल, दररोज त्या ट्रॉफी दिसतील अशी ह्या संघटनेची मोठी अशी योजना आहे। फॅमिली डॉक्टर असोसिएशनचा हा बॅनर आहे। डॉक्टर धनराज हिरंडे हे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर डॉक्टर प्रशांत माने सेक्रेटरी, प्रवीण कोकडे, त्याचबरोबर संदीप जगताप आणि ऑर्गनायझिंग सेक्रेटरी काम पाहत आहेत। या ठिकाणी फॅमिली डॉक्टर असोसिएशनचे सचिव सन्माननीय डॉक्टर प्रशांत माने सर या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत। ग्लोबल हॉस्पिटलचे संचालक म्हणूनही ते संपूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये प्रसिद्ध आहेत। नमस्कार सर। नमस्कार सर, तुम्ही फॅमिली डॉक्टर असोसिएशनचे सचिव पद घेतल्यानंतर अनेक क्रीडा स्पर्धा आणि क्रीडा योजना या ठिकाणी राबवलेल्या आहेत। डॉक्टर हे फक्त रोगाचेच संदर्भात काम करत नाही तर आरोग्यासंदर्भात सुद्धा काम करतात। तर ह्या काय योजना आहेत आणि काय ॲक्टिव्हिटीज झाल्यात सर? मी फॅमिली फिजिशियन असोसिएशन याचे सचिव या नात्यानं आज तुमच्यासमोर आज आपण जी काही बॅडमिंटन फॅमिली स्पर्धा घेतलेली आहे त्याबद्दल तुम्हाला थोडी माहिती देऊ इच्छितो। आपली ही फॅमिली फिजिशियन्स असोसिएशन ही सुमारे 6 महिने ते 8 महिन्यापूर्वीच आपण डॉक्टर हेळंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेली आहे। आजच्या घडीला, आजच्या मितीला मला असं सांगावंसं वाटतं आणि ते खूप गर्वानं सांगावंसं वाटतं की आपले आज रोजी सुमारे 500 मेंबर PCMC एरियातून या फॅमिली फिजिशियन असोसिएशन खाली रजिस्टर झालेले आहेत। आपलं या फॅमिली फिजिशियन असोसिएशन तयार करण्यामागचं अतिशय चांगला आणि योग्य असा एक उद्देश आहे, तो म्हणजे आपले सर्व डॉक्टर मित्र स्वतःच्या म्हणजे लोकांच्या आरोग्याकडे ज्याप्रमाणे लक्ष देतात त्याप्रमाणे आपल्या बिझी शेड्यूलमधून स्वतःसाठी वेळ देऊ शकत नाही आणि प्रामुख्यानं त्या कारणासाठी आम्ही फॅमिली फिजिशियन असोसिएशन या नावाने संघटना उभारणी केलेली आहे। आणि त्या फॅमिली फिजिशियन असोसिएशनसाठी आपण प्रत्येक महिन्यामध्ये साधारणतः क्रिकेट असो, वृक्षारोपण असो किंवा याच्यानंतर बॅडमिंटन असो, क्रिकेट स्पर्धा असो किंवा गोराडेश्वर सारख्या ठिकाणी 2500 वृक्ष लावण्याची हरित योजना पण आपण राबवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्या असोसिएशनचा खूप ॲक्टिव्ह सहभाग आहे। मी असं मला हे गर्वानं सांगावंसं वाटतं। निश्चितच सर, NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला आपण जी माहिती दिली आणि FDA जी आहे ती फक्त रोगाच्या संदर्भात डॉक्टरांचं काम नाही तर पर्यावरण आणि आरोग्यासंदर्भात सुद्धा काम करतंय हे या ठिकाणी तुम्ही दाखवलं, त्याबद्दल आपलं हार्दिक आभार, धन्यवाद। या ठिकाणी फॅमिली डॉक्टर असोसिएशनचे सन्माननीय खजिनदार, ट्रेझरर डॉक्टर प्रवीण कोकडे सर या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत। आजच्या ह्या स्पर्धांच्या निमित्ताने ते या ठिकाणी अनेक गोष्टींची माहिती या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला देतात। सर, काय सांगाल तुम्ही? आजची ही बॅडमिंटन, चेस आणि कॅरम स्पर्धा या ठिकाणी होते, तर ह्या आजच्या स्पर्धा कशा पार पडल्या? आज या ठिकाणी आमच्या फॅमिली फिजिशियन असोसिएशनतर्फे सर्व आमच्या डॉक्टर मित्रांसाठी म्हणजे सर्व फॅमिली फिजिशियन असोसिएशनच्या सभासदांसाठी आज आम्ही येथे फॅमिली बॅडमिंटन स्पर्धा आणि कॅरम स्पर्धा आणि चेस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेसाठी जवळजवळ 128 कंटेस्टंट्सनी भाग घेतला होता आणि अजूनही आपण बघतो अजूनही आमच्या स्पर्धा चालू आहेतच। तर त्याचा विनर कोण झाला सर? आजच्या ज्या बॅडमिंटनच्या ज्या स्पर्धा होत्या त्या बॅडमिंटनच्या स्पर्धेचे जे विनर आहेत ते डॉक्टर वायचं, डॉक्टर श्री आणि सौ वायचं हे आजच्या स्पर्धेचे बॅडमिंटनचे विनर आहेत।
सर तुम्ही ज्या स्पर्धा आहेत विथ फॅमिली आयोजित केल्यात, तर ह्याच्यासाठी काय अडचणी आल्या किंवा तुमचं नियोजन कसं झालं होतं सर? आजच्या ज्या आम्ही आजच्या स्पर्धेसाठी महत्त्वाची सगळ्यात कुठलीही स्पर्धा घ्यायची म्हटलं तर साधारणतः त्यासाठी प्रायोजक हवे असं तुम्हाला माहिती आहे, आपल्या सर्वांना माहितीच आहे. तर ह्या ज्या स्पर्धा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित केल्या जाते आमची स्पर्धा. आणि आमच्या स्पर्धेची एक विशेष गोष्ट सांगायची झाली तर आमच्या स्पर्धेमध्ये जे कोणी भाग घेतं तर प्रत्येक भाग घेणाऱ्या प्रत्येक खेळाडूला आम्ही एक ट्रॉफी देतो. तर हे आमच्या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणी प्रायोजक मिळणं खूप गरजेचं आहे. तर मग आजच्या स्पर्धेसाठी डॉक्टर अगरवाल कार्डिओलॉजिस्ट सुनील अगरवाल प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट आहेत. तर त्यांनी आम्हाला बहुमोलाचं सहकार्य केलं या स्पर्धेसाठी. आणि मग त्यांच्या मदतीतूनच सहकार्यातूनच ही स्पर्धा आता सध्या चालू आहे. सर कोकडे सर, तुम्ही डॉक्टर अगरवाल सरांच्या हृदयाला पाझर फोडण्यासाठी निश्चितच काही प्रयत्न केले असतील. तर अशा प्रकारचे जे स्पॉन्सरर शोधणं, कारण तुम्ही खजिनदार आहात, तर ह्यासाठी तुमचे काय म्हणजे इतर काही मोठे जे प्रायोजक आहेत, कंपन्यांचे ओनर, इथं या परिसरात भरपूर IT कंपन्या, तर ह्यांच्याशी काय तुमचा पत्रव्यवहार वगैरे होतोय? साधारणतः खरं सांगायचं झालं तर आमची ही संस्था जी आहे ती डॉक्टरांशी निगडीत आहे. त्यामुळे जेव्हा कधी प्रायोजक शोधायची वेळ येते त्यावेळेस आम्ही त्यावेळी शक्यतो डॉक्टरच कोणी असावं असं प्रेफर करतो. कारण आमचेच व्यवसाय बंधूंचं जर इथून व्यवसायासाठी वृद्धी करण्यासाठी आमच्याकडे जर हातभार लागला तर त्यासाठी आम्ही शक्यतो उत्सुक असतो. तर मला सांगायला आनंद वाटेल की आजपर्यंत आमच्या जेवढ्या काही स्पर्धा झालेल्या आहेत त्या सगळ्या स्पर्धांचे प्रायोजक म्हणजे स्पॉन्सर्स जे आहेत ते डॉक्टर्सच आहेत, म्हणजे मोठ्या हॉस्पिटलचे डॉक्टर्स आहेत. आता जसं आपण सांगितलं त्याप्रमाणे जसं प्रायोजक शोधताना खूप महत्त्वाचा प्रश्न असतो की प्रायोजक कसे शोधावे. तर त्यासाठी आम्हालाही अडचणी येतात. परंतु आमची जी संस्था, आमची जी असोसिएशन आहे त्या असोसिएशनच्या आम्ही त्यांना व्यवस्थित समजावून सांगितलं जातं की आपली असोसिएशन किती डॉक्टरांची आहे आणि ही किती म्हणजे अगदी बेसिक लेवलला काम करणाऱ्या डॉक्टरांपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. तर कुठलाही पेशंट पहिल्यांदा आल्यानंतर तो जवळच्या फॅमिली फिजिशियनकडे जातो. तर फॅमिली फिजिशियन जो अगदी तळागाळातल्या पेशंटपर्यंत पोहोचलेला असतो. त्यामुळे आम्ही आमच्या अशा पद्धतीने सांगितल्यानंतर त्यांना ती गोष्ट जास्त पटते मनाला आणि मग आम्हाला ते स्पॉन्सरशिप देण्यासाठी लवकर तयार होतं. निश्चितच सर, डॉक्टर प्रवीण कोकडे सर, तुम्ही जे या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला तुमच्या ह्या आरोग्यदायी खजिन्याबाबत माहिती सांगितली आणि FDAचा कारभार तुम्ही अत्यंत चोख आणि नेटाने राबवताय, यासाठी तुम्हाला हार्दिक तुमचं अभिनंदन आणि शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू. या ठिकाणी डॉक्टर अंजली दुधगावकर मॅडम या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत. NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण त्यांच्याशी संवाद साधतोय. आणि FDA जे फॅमिली डॉक्टर असोसिएशनच्या मेडिको लिगल सेलच्या त्या प्रमुख आहेत आणि ह्या क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने सर्व डॉक्टरांशी समन्वय आणि रुग्णांशी जे नातं जे आहे डॉक्टरांचं, हे जे बिघडलं आहे असं समाजात जे वाटते, त्यांचा समन्वय या ठिकाणी मॅडमच्या समितीच्या माध्यमातून केला जातो. मॅडम, आजच्या ज्या स्पर्धा झाल्यात तर यासाठी तुम्हाला डॉक्टरांच्या अडचणी समजून घेण्यासाठी हा एक चांगला उपक्रम आहे. तर ह्या उपक्रमाकडं तुम्ही कशा पद्धतीने पाहताय? प्रत्येक डॉक्टरांची जे संपर्क साधायचं जे माध्यम आहे, अनेक ठिकाणी जाण्याच्या ऐवजी एका ठिकाणी तुम्ही भेटताय, तर काय सांगाल ह्या स्पर्धेसंदर्भात? अशा ज्या स्पर्धा घेतल्या जातात ह्या माध्यमातून सगळे डॉक्टर आधी एकत्र येतात आणि आपले एकमेकांबरोबरचे जे प्रोग्राम्स कंडक्ट करून एकमेकांमध्ये जो समन्वय साधला जातो त्याच्यामध्ये त्यांची मैत्री तर वाढते, पण त्याच्यातले आपापसातले प्रॉब्लेम्स, त्यांच्या येणाऱ्या प्रॅक्टिसमधले प्रॉब्लेम्स, त्या प्रॉब्लेम्सचं एकमेकांमध्ये देवाणघेवाण होतं. आणि एकाच डॉक्टरला प्रॉब्लेम येतो असं नसतं, प्रॉब्लेम सगळ्या डॉक्टरांना येत असतात. तर असं जेव्हा एकत्र सगळे येतात तेव्हा ते डिस्कस करतात, बोलतात की बाबा हा प्रॉब्लेम्स आहे, तो प्रॉब्लेम्स आहे. आणि जेव्हा प्रॉब्लेमची संख्या वाढलेली दिसते तेव्हा त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय काढलं जावं ह्याचाही विचार होतो. आणि मग जेव्हा विचार होतो तेव्हाच त्याच्यामध्ये काहीतरी मार्ग निघतो.
आणि हा मार्ग काढण्याचं काम आम्ही मेडिको लिगल सेलमध्ये जास्त करतो. शक्यतो समाजामध्ये लोकांची भावना आहे की आजकाल मेडिकल फील्ड फार कमर्शियल झालेलं आहे आणि डॉक्टर नेहमी कमर्शियल अँगलनेच, पेशंट आपल्याकडे कमर्शियल अँगलनेच बघतो. तर त्याच्यामुळे समाजात लोकांमध्ये होणाऱ्या डॉक्टरांबद्दलची जी बॅड इमेज आहे ह्याच्यामुळे ते येणारे प्रॉब्लेम्स हे डॉक्टरांना फेस करावे लागतात. आणि फॅमिली फिजिशियन असोसिएशनमधली ही जी सगळी डॉक्टर्स आहेत ही ॲक्च्युली फॅमिली डॉक्टर्स आहेत. म्हणजे ते थेट संपर्कात असतात पेशंटच्या, फॅमिलीच्या, नातेवाईकांच्या. आणि त्यांच्या ह्या निमित्त जेव्हा ते सगळे एकत्र येतात तेव्हा ते आपले प्रॉब्लेम शेअर करू शकतात आणि ते शेअर केल्यावरच त्यांना प्लॅटफॉर्म मिळेल की त्याचं सोल्युशन कसं काढता येईल. निश्चितच मॅडम, या ठिकाणी तुम्ही जी योग्य अशी चांगली माहिती दिली आणि डॉक्टर ज्या संघटनेशी समन्वय साधण्याचं हे माध्यम चांगलं निवडलं आहे त्याबद्दल आपला हार्दिक आभार. धन्यवाद. थँक्यू. या ठिकाणी फॅमिली डॉक्टर असोसिएशन पिंपरी चिंचवड जी फक्त कुटुंबासाठी आणि प्रत्येक कुटुंबाच्या आरोग्यासाठी काम करणारी अशी ही संघटना आहे. त्यांच्या आरोग्यासंदर्भातल्या अनेक योजना या ठिकाणी आहेत आणि आरोग्यांच्या माध्यमातून डॉक्टर हेळंबे सर हे या ठिकाणी आपणाशी संवाद साधतायत आणि आजच्या ज्या क्रीडा स्पर्धा आहेत त्या संदर्भात ते माहिती देतात. नमस्कार सर. आजच्या ज्या स्पर्धा आहेत, ज्या बॅडमिंटन, कॅरम आणि चेस, तर ह्या स्पर्धांच्या उद्घाटन संदर्भात आणि ह्या नियोजनासंदर्भात काय सांगाल सर? FPAने आज या ठिकाणी फॅमिली बॅडमिंटन, चेस आणि कॅरम या 3 प्रकारच्या स्पर्धा भरवलेल्या होत्या. विशेष करून फॅमिली बॅडमिंटन कोणी सहसा भरवत नाही, पण यामध्ये आम्ही फॅमिली बॅडमिंटन ही एक संकल्पना घेऊन टुर्नामेंट भरवल्या होत्या. तर फॅमिली बॅडमिंटनचा अर्थ फॅमिलीपैकी मुलगा वडील, मुलगा आई, मुलगी वडील किंवा आई वडील किंवा बहीण भाऊ या प्रकारात दोघे कुठलेही 2 व्यक्ती पार्टिसिपेट करून. सर, आजचं हे उद्घाटन जे आहे ते कुणाच्या हस्ते झालं आणि काय सांगायचं? आजचं उद्घाटन हे आपल्या पिंपरी चिंचवड शहराच्या ज्या माजी महापौर आहेत सौ शकुंतलाताई दराडे यांच्या हस्ते झालं. तसेच त्यांच्यासोबत पिंपळे निलक आणि विशालनगरच्या ज्या नगरसेविका आहेत आरतीताई चोंदे त्या पण सोबत होत्या. व प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड शहराचे शिवसेना प्रमुख श्री राहुलदादा कलाटे हे पण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व टुर्नामेंट मधील जे बक्षीस वितरण समारंभ आहे त्यासाठी आम्ही आमच्या वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर श्रीधर जाधव साहेब यांना निमंत्रित केलं होतं. व आपल्या भारतीय तिरंदाज भारतीय अंजली भागवत यांना आपण बोलवलेलं होतं. तसेच या ठिकाणी चिंचवड विधानसभेचे भाजपाध्यक्ष संदीपांना कसपटे व भुजबळ वस्ती येथील श्री महादेव भुजबळ ज्यांनी एका हातावर 23 टेनिस बॉल कॅरी करून जे वर्ल्ड रेकॉर्ड गिनीजमध्ये ज्यांची नोंद झाली होती त्यांना पण आपण बक्षीस वितरणासाठी निमंत्रित केले. सर, आजच्या ह्या स्पर्धेसह ज्या अनेक स्पर्धा तुम्ही घेतल्यात तर त्यांची काय माहिती सांगता येईल का सर? आज आपण FPA अंतर्गत क्रिकेट स्पर्धा, त्यानंतर व्हॉलीबॉल स्पर्धा, बॅडमिंटन स्पर्धा, त्यानंतर सायकल रॅली घेतलो, सायकल स्पर्धा घेतलेल्या आहेत. त्यामध्ये जवळपास 128 पार्टिसिपंट्स सायकल स्पर्धेमध्ये होते. क्रिकेटसाठी 6 संघ होते व व्हॉलीबॉलसाठी पण 6 संघ होते. ह्याचबरोबर जे अनेक डॉक्टरांचा जे आरोग्यासंदर्भातले जे वजन आहे, त्यांची उंची आहे, असं सर्वसामान्य रुग्णांना जी गरजेची गोष्ट आहे मुलांच्या दृष्टिकोनातून त्यांचं सदृढताचं जे परिमाण आहे, तर ह्या संदर्भातल्या काही योजना तुमच्या आहेत का भविष्यातल्या? आम्ही मुळात ज्या FPA तर्फे ज्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीचं जे आयोजन करतो त्याचा मूळ उद्देश हा आहे की पेशंट जो असतो तो डॉक्टर फक्त सल्ला देतो पण स्वतः पाळत नाही. तर जर डॉक्टरांनीच स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये जर प्रकर्षाने भाग घेतला, त्यात सुधारणा केली, तर पेशंटला सांगते वेळेस पण मी स्वतः सायकलिंग करतो, मी स्वतः बॅडमिंटन खेळतो हे जर पेशंटला सांगितलं तर पेशंट ते फॉलो करायला उत्सुक असतात व ते फॉलो लवकर करतात.
त्यामुळे एक पेशंटसमोर फक्त सांगण्याऐवजी स्वतः करून आदर्श निर्माण करणे हा आमचा मूळ उद्देश आहे. निश्चितच सर, या ठिकाणी तुमच्या या नैतिक परिपूर्ण असा सल्ला तुम्ही निर्माण करण्यासाठी ह्या ज्या विविध स्पर्धा घेत आहेत त्याबद्दल NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपलं हार्दिक आभार मानण्यात येत आहे. आणि भविष्यात अशा विविध ज्या स्पर्धा आहेत, योजना आहेत, मुलांच्या दृष्टिकोनातून ज्या सदृढतेचं परिमाण जे आहे, उंची, वजन, वयानुसार किती असायला पाहिजे, अशा अनेक योजना ज्या आहेत त्या भविष्यात तुमच्या येणार आहेत. त्याबद्दल मी आपलं हार्दिक आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपण NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला जी मुलाखत दिली त्याबद्दल आपला हार्दिक आभार. धन्यवाद.